आता एक नजर टाकूयात राजकीय नेत्यांच्या बाप्पांच्या विसर्जन सोहळ्यावरती। मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईमध्ये कृत्रिम तलावात बाप्पाचं विसर्जन केलेलं आहे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेशही दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या बाप्पाचं आज मुंबईच्या महापौरांच्या बंगल्यातल्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आलं। खरं तर आज मुंबईत मुसळधार पाऊस आहे, पण त्यातही मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपल्या घरच्या बाप्पाला निरोप दिला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी अवघ्या महाराष्ट्रातल्या गणेश भक्तांना पर्यावरणपूरक विसर्जनाचा संदेश दिला। गणपती बाप्पा इको फ्रेंडली अशा प्रकारची गणेशाची मूर्ती होती। महापौर बंगल्यावर या ठिकाणी जे एक टाकं तयार करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी त्याचं विसर्जन मी केलंय। माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आज विसर्जनाच्या निमित्ताने बरीच गर्दी होणार आहे, त्यामुळे सर्व प्रकारची काळजी घ्यावी। डॉल्बी मुक्त कोल्हापूरचा संदेश देण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज स्वतः हातात लेझीम घेतली आणि बाप्पांसमोर ताल धरला। तिकडे वाशिममध्ये भावना गवळी यांनाही ताल धरण्याचा मोह आवरला नाही। शहरातल्या शिवशंकर मंडळाच्या गणपतीचं पूजन झाल्यानंतर ढोल ताशांचा कडकडाट झाला आणि खासदार भावना गवळी यांची पावलं थिरकली। औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी तर बँड पथकाच्या तालावर ताल धरला। औरंगाबादमध्ये मानाच्या गणपतीची मिरवणूक सुरू झाली आणि त्याच वेळी खैरेंना ताल धरण्याचा मोह आवरला नाही। तिकडे सोलापूरमध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या घरच्या गणपतीनं 10 दिवसांनी निरोप घेतला। यंदा 75मुळे सुशीलकुमारांच्या कुटुंबियांसाठी गणेशोत्सव संस्मरणीय ठरला। गणेशजी येतात, आशीर्वाद देतात, आम्हाला सर्व काही ठीक होतं आणि आम्ही आशीर्वाद मागतो, सोलापूर करता मागतो, महाराष्ट्र करता मागतो आणि ह्या देशाच्या शांती करता मागतो। राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही आपल्या नांदेडमधल्या घरच्या बाप्पाला वाजत गाजत निरोप दिला। यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत सामील झालेल्या अशोक चव्हाणांच्या कुटुंबियांच्या कपड्यांचा रंग हा लाल होता। विसर्जन मिरवणूक सुरू होताच झिंगाट गाणं सुरू झालं आणि त्यावर अवघ्या चव्हाण कुटुंबियांनी ताल धरला।